नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. पाचोरा शहर सुरक्षित आहे का? की चोरांसाठी पाचोरा आता मोकळं मैदान झालंय? कारण काल एकाच रात्री पाचोरा शहरात तब्बल 3 घरफोड्या झाल्या आहेत. दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी रात्रीची वेळ. लोक गाढ झोपेत आणि दुसरीकडे चोर मात्र बिनधास्त शहरात फिरत होते. भडगाव रोडवरील गोपाल कृष्ण रेसिडेन्सी येथे राहणारे मुकेश नरसिंग राजपूत, मूळ राहणार गाळण, मुलांच्या शिक्षणासाठी ते पाचोऱ्यात वास्तव्यास आले आहेत. रात्री ते 2:15 सुमारास घराला कुलूप लावून ते बाहेर गावी गेले असतानाच चोरट्यांनी संधी साधली. घर फोडण्यात आलं आणि मंगळसूत्र, सोन्याची पोत आणि 75,000 रुपये रोख रक्कम अशी मोठी चोरी करण्यात आली. महत्वाचा मुद्दा, आता प्रश्न असा आहे की ही फक्त एकच चोरी नाही, एकाच रात्री पाचोऱ्यात 3 घरफोड्या झाल्या आहेत. म्हणजे चोरांची पाचोऱ्यात हिंमत वाढलेली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज पाचोऱ्यात घर बंद ठेवलं तर उद्या आपलं घर सुरक्षित आहे का? रात्री झोपताना नागरिक निश्चित आहेत का? पोलीस प्रशासनाचा धाक नेमका कुठे आहे? चोरांना भीती वाटत नसेल तर हे थांबणार कसं? या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस करत आहेत. मात्र नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे, तपास कागदावर नको, चोर पकडले गेले पाहिजेत आणि चोरीचं सत्र थांबलं पाहिजे. आवाहन, दबाव निर्माण करणारा भाग पाचोरा शहरात गस्त वाढवली पाहिजे. संशयितावर कडक नजर ठेवली पाहिजे. रात्रीच्या वेळी पोलिसांची उपस्थिती जाणवली पाहिजे. नाहीतर आज 3 घर, उद्या आणखी किती? पाचोरा सुरक्षित राहावा, नागरिक निश्चित झोपावेत आणि चोरांच्या मनात पोलिसांचं धाक बसावा, यासाठी ही बातमी प्रशासनापर्यंत पोहोचलीच पाहिजे. तुम्हालाही असं वाटत असेल तर ही बातमी शेअर करा आणि आवाज वाढवा. कारण आज आवाज नाही उठवला तर उद्या उशीर होईल. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.